हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, BBS न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी सरिता परदेशी, नाशिकहून। चला सुरू करूयात आजच्या बातमीपत्राला। नंदुरबार जिल्हा रुग्णालयात साजरा करण्यात आला आहे प्रॉमिस डे। कमी वजनाच्या बालकांना सुदृढ करण्यात जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ञांना यश आले। नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आज प्रॉमिस डे साजरा करण्यात आला। गेल्या वर्षी आजच्या दिवशी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात 1 किलोपेक्षा कमी वजनाचे 3 बालक दाखल झाले होते। आज हे बालक वर्षाचे झाले असून अत्यंत सुदृढ व सशक्त आहेत। त्यामुळे त्यांचे वय 7 ते 8 असून त्यातील बालरोग तज्ञ व वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रयत्नांनी ही बालके अत्यंत सुदृढ झाली आहेत। बालकांचा आज जिल्हा रुग्णालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आलाय। साधारण बालकांचे वजन हे जन्मतः 2.5 किलोच्या जवळपास असलं पाहिजे आणि या बालकांचा जन्म झाला त्यावेळी त्यांचं वजन केवळ 900 ग्रॅमपेक्षाही कमी होतं। त्यानंतर या बालकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। बालरोग तज्ञांच्या देखरेखीत 35 ते 40 दिवस या बालकांवर उपचार करण्यात आले आणि आज त्यांचं वजन चांगल्याच प्रमाणे वाढलेलं आहे। या बालकांवर बालरोग तज्ञ डॉक्टर प्रवीण पाटील, डॉक्टर कृष्णकुमार वळवी, डॉक्टर रणजित पावरा यांच्या पथकाने उपचार केलेत। आपलं बालक अत्यंत सुदृढ असल्याने पालकांचा आनंद गगनात मावण्याचा झालाय। बालकांचे वजन वाढावे यासाठी NCU मध्ये विविध उपचार करून मातांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत मार्गदर्शन करण्यात आले। जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व कुपोषणासारखे प्रश्न पाहता ग्रामीण रुग्णालय देखील SNCU नवजात अर्भक कक्ष उभारण्यात येईल, जेणेकरून ग्रामीण भागातील बालकांचा त्याच स्तरावर उपचार उपलब्ध होईल, असे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी यांनी सांगितले। त्यापैकी बेबी ऑफ अन्नपूर्णा हे एका प्रायव्हेट हॉस्पिटलला डिलिव्हरी झालं होतं। तिथे प्रायव्हेट हॉस्पिटल बेबी हे प्री टर्म विथ व्हेरी लो बर्थ वेट होतं। अराउंड बेबीचं 820 ग्रॅम वेट होतं। तर बेबीला कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट नाही केलं, कारण बेबीला त्याला CPR व्हेंटिलेटर सपोर्ट लागला असता, म्हणून त्यांनी आपल्या इथे त्यांच्याकडे ऑप्शन नव्हता, पेशंटची परिस्थिती नव्हती, तर त्यामुळे ते आपले सिव्हिल आले असता आपण त्यांच्याचा कन्सेंट घेतला आणि त्यांनाही सांगितलं आपण कशा पद्धतीने पुढे ट्रीटमेंट करणार आहोत। बेबी आलं तेव्हा बेबी हे RD मध्ये रेस्पिरेटरी डिस्ट्रेसमध्ये होतं। नंतर बेबी हे प्री टर्म विथ व्हेरी लो बर्थ वेट 820 ग्रॅम वेट, आपण त्याला सुरुवातीला CPR मशीन ठेवलं, ग्रॅज्युअली त्याला कॅपने हे रेस्पिरेटरी सपोर्टसाठी मेडिकेशन्स चालू केले। ग्रॅज्युअली बेबी सपोर्ट करत गेले, आपण हळूहळू मेडिकेशन पेपर केल्यानंतर जवळपास बेबी हे 12 दिवस CPR पण होतं, कन्व्हेन्शनल CPR पण होतं। त्याच्यानंतर मग त्याला आपण बेबीला सेप्सिस, बेबीला थोडं हायर अँटीबायोटिक लागले। नंतर मध्ये बेबीचं परत GI ब्लिडिंग असतं, NEC म्हणजे ज्याला काही बाळांना दूध पचत नाही, तर त्या बाळांना GI ब्लिडिंग झालं। नंतर कालांतराने तेही आपण त्याला व्हिटॅमिन K, IV IgA त्याची करस्पॉन्डिंग ट्रीटमेंट दिली। त्यानंतर तोही पार्ट सेटल झाला। सेटल नंतर त्याला आपण स्टेप डाऊनला शिफ्ट करतो, स्टेप डाऊनला 5 दिवस ठेवले। त्याच्यानंतर बाळाला आपण MHCला घेतलं। MHCला जवळपास बाळ 1 महिना 10 दिवस होतं आणि जेव्हा डिस्चार्ज करताना वेट होतं 1500 ग्रॅम। आपण ह्या पिरियडमध्ये नंतर मदरला कसं KMC द्यावी, कसं फिडिंग करावं, या सर्व गोष्टी शिकवल्या आणि हळूहळू त्याचं वेट गेन होतं कन्सिस्टंटली आणि 1500 झालं। त्या पिरियडमध्ये आपण बेबीची ROP करतो, जेणेकरून डोळे व्यवस्थित आहे का, ब्रेनची तपासणी करतो, NSG करतो, त्याला इंट्राक्रॅनियल ब्लीड आहे का, मेंदूमध्ये रक्तस्राव ते पाहतो, नंतर कानांची तपासणी करतो तर ते बाळाचे सर्व नॉर्मल आहे। त्यापैकी एक बाळ आहे, त्या बेबी ऑफ सुनीता, त्याच्या बाळाचं ROP म्हणजे डोळ्याचा प्रॉब्लेम आला तर आपण त्यांना 2 वेळा पुण्याला VN जसे हॉस्पिटल पाठवलं, तिथे पुढची लेझर ट्रीटमेंट घेतली।
आता तेही बाळ व्यवस्थित आहे. तिघं बाळांचं माइलस्टोन ॲज पर एज नॉर्मल आहे आणि तिघं बाळ व्यवस्थित आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. स्क्रीनवर दिसत नाही. पुढील बातमी मुंबईहून. गेल्या रविवारी स्टँड अप सॉन्ग आर्टिस्ट कुणाल कामरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कॉमेडी करून ठाणा दाढी रिक्षा असा उल्लेख करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. याचे पडसाद उमटले. ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामराने स्टँड अप सॉन्ग गायले तो स्टुडिओ मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बुलडोझरने पाडलाय आणि शिवसैनिकांनी त्या स्टुडिओची तोडफोड केलीय. या प्रकरणात ठाणे आणि खारघर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. काबरा सध्या तमिळनाडूमध्ये असल्याचे बोलले जात आहे. मात्र गावरान नेमका कोठे आहे हे निष्पन्न होऊ शकले नाही. कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी 2 नोटिशी बजावल्या आहेत. कुणाल कामराला लवकरात लवकर पोलीस स्टेशनला हजर होण्याचे आदेशही पोलिसांनी दिले आहेत. या संदर्भात आमचे प्रतिनिधी अमर सोळंके आपल्या सोबत आहेत. अमर, सध्या कुणाल कामरा हे प्रकरण महाराष्ट्रात जोर धरू लागल्याने त्याच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या पोलीस ठाण्यात ठिकठिकाणी आंदोलन करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे गटाचे शिवसैनिक करत आहेत. या संदर्भात काय माहिती आहे अमर तुझ्याकडे? साक्षी, काही दिवसांपूर्वी कुणाल कामरा ठाणे रिक्षा दाढी या संदर्भात गाणं म्हटलेलं होतं. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे शिवसैनिक आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रमक झाले होते. नंतर त्या कुणाल कामरा याच्यावर जे गुन्हे दाखल करा असे महाराष्ट्रामध्ये सर्व शिवसैनिकांनी पोलिसांना निवेदन देखील सादर केलेले होते. सुद्धा कुणाल कामरांच्या घरी 2 समन्स देखील त्यांना पोलिसांकडून पाठवण्यात आले आहे. मात्र अद्यापही कुणाल कामरा जो आहे तो पोलिसांना मिळाला नाहीये आणि त्याचं म्हणणं जे आहे तो मी कोणतीही चुकी केलेली नाहीये. मी एक स्टँडअप आर्टिस्ट आहे. मला गाणे म्हणायला कोणीही अडू शकत नाही आणि मी कोणालाही घाबरू शकत नाही असं देखील त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे आणि ते समोर आलेलं आहे. साक्षी, तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार कुणाल कामरा तामिळनाडूमध्ये आहे. मग मुंबई पोलीस त्याचा शोध घेत आहेत का? मुख्यमंत्र्यांनी कुणाल कामरा संदर्भात प्रसार माध्यमांशी काही बोललं आहेत का? अमर, तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार कुणाल कामरा तामिळनाडूमध्ये आहे. मग मुंबई पोलीस त्याचा शोध घेत आहेत का? मुंबई पोलिसांकडून कुणाल कामराचा शोध देखील चालू आहे. मात्र कुणाल कामराने एका स्थानिक न्यूज चॅनल असेल किंवा प्रसार माध्यम असेल वक्तव्य केलं आहे की मी कोणालाही या ठिकाणी घाबरत नाही आणि मी जे गाणं म्हटलेलं आहे ते अतिशय योग्य आहे. मी कोणत्याही राजकारणावर किंवा कोणत्याही व्यक्तीवर टीका केली. माझ्या गाण्यामध्ये दाढी रिक्षा आणि असा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि मी कोणाला घाबरणार नाही असं देखील त्यांनी काही माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो जरी कोणत्या राज्यात लपलेला असेल मात्र मुंबईचे जे पोलीस आहे कुणाल कामराच्या शोधामध्ये निघालेले आहे आणि काही वेळ लागेल. मात्र पोलिसांना कुणाल कामरा हा हजर राहील किंवा पोलीस त्याला अटक करतील असं देखील माध्यमांसमोर चर्चा येऊन आलेली आहे. साक्षी, मुख्यमंत्री कुणाल कामरा संदर्भात प्रसार माध्यमांसोबत काही बोलले आहेत का? काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली होती. मी कोणता कुणाल कामरा आहे याला मी ओळखत नाही असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही माध्यमांसमोर त्यांची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतरच मुख्यमंत्र्यांचे शिवसैनिक जे असतील हे संपूर्ण राज्यामध्ये आक्रमक झाले आणि राज्याच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये कुणाल कामरा याच्या विरोधात तक्रार अर्ज देखील त्यांनी दिलेला आहे.
काही शिवसैनिकांनी निवेदन देखील दिलेलं आहे. कुणाल कामरावर लवकरात लवकर अटक व्हावी असं देखील त्या निवेदनामध्ये बोलले जात आहे. साक्षी. धन्यवाद. ठीक आहे अमर, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. वळूयात पुढील बातमी. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? पुढील बातमी जालन्याहून. जालना तहसील कार्यालयाची अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. आज दिनांक 26 बुधवार रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अवैध गौण खनिज उत्खनन संदर्भात जालना तहसील कार्यालयाने मागील 8 महिन्यात एकूण 27 कारवाया केल्या आहेत. अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर जालना तहसील कार्यालयाने दंडात्मक कारवाई करत अवैध गौण खनिज वाहतूक करणारं वाहनं ताब्यात घेतलीत. 50 लाख रुपये दंडापैकी आतापर्यंत एकूण 41 लाख रुपये दंड वाळू माफियांकडून जालना तहसील कार्यालयाने वसूल केलाय, अशी माहिती जालना तहसीलदार छाया पवार यांनी दिली. दरम्यान एकूण वसुलीपैकी आतापर्यंत 78% वसुली पूर्ण झाली असून मार्च अखेरपर्यंत आमचा 100% वसुली करण्याचा मानस असल्याचं तहसीलदार छाया पवार म्हणाले आहेत. मॅडम, काय सांगणार या वर्षामध्ये आपल्या गौण खनिज संदर्भात किती कारवाई झालेल्या आहेत आणि काय सांगणार? गौण खनिज संदर्भात आमच्या एक 7-8 महिन्यामध्ये जवळपास 27 अवैध उत्खननाच्या कारवाई केलेल्या आम्ही वाहनं जप्त करून काही पोलीस स्टेशनमध्ये आणि काही तहसील कार्यालयात लावण्यात आलेले आहेत. त्यात जवळपास 50 लाखाचा दंड वसुली त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत. पैकी आमची 41 लाख रुपये वसुली झालेली आहे. त्याचं प्रमाण जर पाहिलं तर 78% वसुलीचं प्रमाण आहे आणि जी बाकीची वसुली बाकी आहे तर त्या गाड्याही आमच्या तहसील कार्यालयात आणि पोलीस स्टेशनला उभ्या आहेत. त्यामुळे 100% वसुली आम्हाला अपेक्षित आहे. जर वाहनधारकांनी जर भरली मार्च पर्यंत तर आमची 100% वसुली होऊन जाईल. वाळू माफियांना इशारा काय असणार? वाळू माफियांनी वाळूचा लिलाव झाल्यानंतरच वाळू काढावी, कारण त्यांना दंडाची वसुली तर करण्यातच येते, त्यांच्या वाहनांचा लिलावही करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी चोरीचे प्रकार थांबवावे एवढंच आवाहन मी करते. पुढील बातमी नाशिकहून. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आखाडा परिषदेची महत्वाची बैठक पार पडली. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज त्र्यंबकेश्वर मध्ये अखिल भारतीय आखाडा परिषदेची महत्वाची बैठक पार पडली. वेगवेगळ्या मुद्द्यांवर ही बैठक झाली. आज अखिल भारतीय आखाडा परिषदेची आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने ही पहिलीच बैठक त्र्यंबकेश्वर मध्ये पार पडली आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून कुंभमेळ्याच्या नावावरून वाद सुरू झालाय. हा वाद विनाकारण नाशिकमधील काही साधू यांनी उकरून काढल्याचे यावेळी आरोप करण्यात आले होते. आम्ही नावासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे, त्यामुळे त्र्यंबकेश्वर नावाच्या अनुषंगाने
मुख्यमंत्री योग्य ते निर्णय घेतील असे त्र्यंबकेश्वर मधील महंतांनी सांगितले. तसेच त्र्यंबकेश्वर मधील अतिक्रमण संदर्भात आम्ही स्थानिक लोकांसोबत आहोत. स्थानिक लोकांचे पुनर्वसन केल्याशिवाय अतिक्रमण काढू नये अशी देखील भूमिका त्र्यंबकेश्वर मधील महंतांनी मांडली. दरम्यान आगामी कुंभमेळ्यासाठी खूप कमी कालावधी आहे, त्यामुळे सर्व जबाबदाऱ्या स्वतः मुख्यमंत्र्यांनीच घ्याव्यात अशा पद्धतीची एक प्रमुख मागणी या बैठकीत करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये देखील कुंभमेळ्यात स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच सर्व जबाबदारी घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्रात देखील कुंभमेळ्याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्र्यांनी घ्यावी असे मत त्र्यंबकेश्वर मधील महंतांनी आजच्या बैठकीच्या निमित्ताने मांडल्याचे पाहायला मिळाले. मग तुम्ही सांगितलं ना की बहुमताच्या आधारे तुम्ही सांगा की इथे 10 आखाडे, मग 10 आखाड्याला तुम्ही महत्व देणार का 3 आखाड्यांना? आणि विशेष म्हणजे कुंभाचं मेन आकर्षण, मेन केंद्रबिंदू हा नागा संन्यासी असतो. नागा संन्यासी कुठे आहे तुम्ही बघा. तुम्ही संपूर्ण भारतातून कुंभ पाहता तिथे तुम्हाला सर्व नागा दिसतील मीडियावर, सोशल मीडियावर, प्रिंटिंग मीडियावर, आणि त्यांचंच महत्व आहे. नागा साधू सर्व त्र्यंबकला येणार. पण मग आता आपलं जे त्र्यंबकेश्वरचं नाव यावं असं जे आपलं म्हणणं आहे, हो, आता या सगळ्या संदर्भामध्ये काय नेमका निर्णय झाला? तो यायलाच पाहिजे. येणार आम्हाला मुख्यमंत्र्याने, शासन प्रशासनाने आश्वासन दिले आणि परवाच कलेक्टर साहेबांनी सांगितलं त्या मीटिंग मध्ये की हा निर्णय मी घेणार नाही, मुख्यमंत्री घेईल आणि शासन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. आपण अतिक्रमणाबद्दलही बोलला, शहरातल्या त्र्यंबकेश्वरच्या जे वाडे वगैरे आहे ते पाडायचे नाही किंवा वगैरे, परंतु आता गर्दी वाढली आहे. आपण इकडे बघितलं गर्दी मोठ्या प्रमाणातली, काही त्यांनी पर्याय सुचवले ना, तुम्ही जसं साधूग्राम आहे वगैरे ह्या व्यवस्था एखाद्या वेळेस तुम्ही बाहेर नेऊ शकतात. तर त्र्यंबकेश्वरचं अतिक्रमण जे आहे ते काढावं असं वाटत नाही का की ते तसंच ठेवा? त्याच्यावर मी परवाच बोललो मुख्यमंत्र्यांना, तुम्हाला फार आवश्यक वाटत असेल तर आम्ही गाववाल्यांच्या बरोबर राहू. त्यांचं पूर्णपणे पुनर्वसन, पूर्णपणे मोबदला तुम्ही दिला पाहिजे. त्यांना वाऱ्यावर सोडू देणार नाही आणि त्यांची संमती घ्यावी लागेल. महाराजजी, तुम्ही परवा मुख्यमंत्र्यांनी म्हटले की उत्तर प्रदेशप्रमाणे पूर्ण चार्ज जो आहे कुंभमेळ्याचा तो तुम्ही घ्या. हो, त्यांनीच घेतला पाहिजेत ना, इतरांना होऊ शकत नाही. मी त्यांना सांगितलं आव्हानं खूप मोठी मोठी आहेत आणि इतर मंत्र्यांना जमणार नाही, आणि मुख्यमंत्री स्वच्छ आहे, स्वतः कार्यशील आहे, हे आहे, इथे असं काही हे नको. आणि आम्हाला असं बघता इतर मध्यस्थी असले की आमच्या कधी लवकर भेटीच होत नाही, आमचे गाराणे ऐकले जात नाही. म्हणून त्यापेक्षा आमचं म्हणणं की मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे सगळं चालवावं आणि इथले जे अधिकारी दिसतात सध्याच्या वेळेला, कलेक्टर, कमिशनर, हे सक्षम आणि चांगले अधिकारी दिसतात, हे पूर्ण करू शकतील असं वाटतंय आम्हाला. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? पुढील बातमी जळगावहून.
शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेची मोठी घोषणा. 31 मार्च पूर्वी कर्जफेडीवर 0% व्याज. जिल्ह्यातील शेतकरी कर्जदार सभासदांसाठी जिल्हा बँकेने मोठी घोषणा केली आहे. सन 2024-25 या चालू वर्षातील पीक कर्जाची फक्त मुद्दल रक्कम 31 मार्च 2025 पूर्वी भरल्यास 0% व्याजदर लाभ मिळेल, अशी माहिती बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱ्यांची कर्जफेड सुलभ होण्यासाठी बँकेने 30 आणि 31 मार्च या सुट्टीच्या दिवशीही आपल्या सर्व शाखा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी सभासदांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि वेळेत कर्जफेड करून पुढील वाढीव कर्जासाठी पात्र ठरावे, असे आवाहन बँकेने केले आहे. चेअरमन संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार सन 2024-25 मध्ये प्राथमिक कृषी संस्थांच्या माध्यमातून व थेट कर्ज वाटपाद्वारे एकूण 2 लाख शेतकऱ्यांना 1052 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यातील 87,000 शेतकरी सभासदांकडे 477 कोटी रुपयांची थकबाकी असून ती वेळेत भरल्यास 0% व्याजाचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत कर्जफेड करून बँकेत सहकार्य करावे, असे आवाहन संजय पवार यांनी केले. नुसतं त्यांचंच नाही, आम्ही तर सगळ्यांनाच म्हणतोय की तुम्ही आमच्या पक्षात या. आम्ही विद्यमान आमदारांनाही म्हणतोय की तुम्हाला जर तिकडे काही संधी मिळत नसेल तर आमच्या पक्षात या. सगळ्यांना म्हणतोय आम्ही. माजी आमदारांना म्हणतोय, माजी खासदारांना म्हणतोय, माजी मंत्रींना म्हणतोय. आमच्याकडे अजूनही शरद पवार काँग्रेसमध्ये मोठमोठे पदाधिकारी आहेत ज्यांनी निवडणुका लढल्या आहेत. त्यांचे आम्हाला फोन येतात की भाऊसाहेब थांबा, आम्ही तुमच्याकडे येतो. आम्ही सगळ्यांनाच पक्ष वाढवण्यासाठी, संघटन वाढवण्यासाठी या राज्याचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, आमचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब आणि आमचे जळगाव जिल्ह्याचे आमदार अनिलदादा पाटील आणि मी स्वतः संजय पवार जिल्हा अध्यक्ष आणि तिकडे उमेश नेमाडे, आमची प्रामाणिक इच्छा आहे की जो कोणी चांगला कार्यकर्ता पक्ष संघटन वाढवेल त्याला पक्षात घ्यावे, त्याचं स्वागत करावं, ही आमची भूमिका आहे. ते आल्याने बळ मिळेल का आपल्या पक्षाला? आता प्रत्येक कार्यकर्ता आल्याने पक्षात. हो ना. पुढील बातमी सांगलीहून. रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला संभाजी भिडे गुरुजींचे समर्थन. संभाजीराजे भोसले बोलतात, ते 100% चूक आहे. वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचलं आहे आणि ती कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे स्मारक म्हणून ते केलेलं आहे. माणसं एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री एकनिष्ठ असतात. निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचे आहे याचे द्योतक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथेच पाहिजे. स्वार्थासाठी कधीही मत बदलणारी माणसांना माझं मत पटणार नाही, पण त्यांना पटवण्याचा मी ध्यास घेतलेला आहे. आताचे व्याख्याते आपल्या वक्तव्यातून महाराजांचा उपयोग आपल्या सोयीसाठी करतात. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मी नव्हते, तर ते फक्त हिंदुत्ववादी होते. सरकार कुणाचेही असो, सरकार हे असते जनतेचे. कामरा विषयावरून संभाजी भिडे संतप्त झालेत आणि विधानसभेत जो धुडगूस चाललाय हा लोकशाहीला शोभणारा नाही, असं संभाजी भिडे बोललेत. ज्यांनी हा नीचपणा केलाय ते सगळे देशद्रोहीच. RR आबांनी डान्स बार बंद केले होते, मात्र त्याच डान्स बारचे सावत्र भावंडे म्हणजे कामरा नावाच्या पद्धतीचे हॉटेल चालवणारे संभाजी भिडेंचं मत आहे. धर्मीय नव्हते, सर्व धर्मीय नव्हते असं म्हटलं काय? हो, सर्व धर्म समभावी नव्हते, सर्व धर्मीय नव्हते. आम्ही चिकटवलंय. फक्त हिंदूवादी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते. त्यांच्या पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक काय, व्याख्याते काय, शिक्षक काय, सगळे भाडोत्री वाईट बोलतोय मी, त्यांच्याकडनं हा गलबना निर्माण झालेला आहे. शहाजीराजे तर स्वतः मला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचंय, मला स्वतंत्र राज्य उत्पन्न करायचंय, आदिलशाही, इमादशाही, बडीशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही
डच फ्रेंच पोर्तुगीज इंग्रज सिद्धिअपशी या सगळ्या परकीय आक्रमकांनी सगळा देश खाऊन टाकलाय. तो हिंदू हिंदू समाज हिंदू संस्कृती याच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूंची सत्ता म्हणजे हिंदवी स्वराज्य उत्पन्न करायचे असं बोलले. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी नाशिकहून. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेस नेते राजभवनावर पोहोचले. विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, डॉक्टर नितीन राऊत, आमदार अमीन पटेल, आमदार भाई जगताप, आमदार विकास ठाकरे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, आमदार संजय मेश्राम आणि सचिन सावंत, राजेश शर्मा यांच्यासह सर्व नेते उपस्थित होते. यानंतर मुंबई स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात युवा सेना आक्रमक. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर संताप व्यक्त करीत शिवसैनिक ठिकठिकाणी आंदोलने करीत आहेत. आज साकीनाका येथे युवा सेनेच्या वतीनं कुणाल कामराच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलाय. मोर्चा घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर येताच युवा सैनिकांनी कुणाल कामराचे फोटो जाळून जोरदार घोषणाबाजी केली. कुणाल कामराने माफी मागितली नाही तर तो जिथे भेटेल तिथेच त्याला तुडवू, अशी प्रतिक्रिया युवा सेनेचे पदाधिकारी प्रयाग लांडे यांनी दिली. कुणाल कामरा अजूनही माफी मागत नाही आणि आज तुम्ही या ठिकाणी त्याची प्रतिमा जाळलेली आहे, जोडेमार आंदोलन केलेलं आहे, काय सांगा? हे पहा, या ठिकाणी आपण 2 दिवसांपूर्वी पाहिलं की एक अत्यंत नीच असा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी या महाराष्ट्राच्या हजारो बहिणींचे लाडके भाऊ आणि या महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल गाण्याच्या माध्यमातून जे आक्षेपार्ह विधान केलं, जे आक्षेपार्ह जे गाण्याचे त्यांनी बोल गायले, या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्र निषेध करत आहे. आणि आज या ठिकाणी आम्ही साकीनाक्यामध्ये युवासेना चांदिवली विभाग असेल आणि शाखा क्रमांक 162 शिवसेना असेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही या ठिकाणी कुणाल कामरा या व्यक्तीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही संविधानात्मक पद्धतीने जो बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिला आहे त्या पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरून आज आंदोलन करतो आहे. आणि आमचे सर्व पदाधिकारी हे पोलीस स्टेशनला देखील कुणाल कामरा यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी तक्रार देखील करणार आहेत. परंतु ह्याच्यामध्ये जर काही रिझल्ट भेटला नाही तर आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. आणि जेव्हा एखाद्या काम करणाऱ्या शिवसैनिकांवर अशा प्रकारे टिप्पणी केली जाते त्यावेळेस जर एखादी कारवाई यावर होत नाही आहे, कुणाल कामरा माफी मागत नाही आहे, तर कुणाल कामराला शोधून त्याला जागेवर तोडवण्याचं काम देखील चांदिवली युवासेना करणार आहे. आणि निश्चितच ह्याचा बोलवता धनी कोण आहे, कुणाच्या पाठबळाने त्या कुणाल कामराचं तोंड हे त्या ठिकाणी चालतं आहे हे सर्व शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रातील सर्व लोकांना माहिती आहे. आणि आज आपला स्वतःचा बाजार उठला असल्याने अशा खालच्या पातळीवर जाऊन गाणे बोलून घेणे आणि इतर लोकांकडून अशा प्रकारचे वक्तव्य करून घेणे हे काम या ठिकाणी उभाटाचं आहे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत आहे. परंतु उभाटा जरी हे करत असलं तरी कुणाल कामरा ह्यांनी जर माफी मागितली नाही तर ज्या ठिकाणी कुणाल कामरा दिसेल त्या ठिकाणी त्याला तोडवण्याचं काम हे चांदिवलीतला प्रत्येक युवा सैनिक करणार आहे. पुढील बातमी मुंबईहून. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सामान्य माणसाशी निगडीत असणारे मुद्दे फार सत्तापक्षाने चर्चेत घेतले नाही असं आमदार अमित देशमुख यांचं म्हणणं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सामान्य माणसाशी निगडीत असणारे मुद्दे हे काही फार सत्ता पक्षानं चर्चेला घेतले असं वाटत नाही. जे मुद्दे सामान्य माणसाशी निगडीत नाहीत अशाच मुद्द्यांवर जाणीवपूर्वक चर्चा घडवून आणली.
सभागृहाचा वेळ घालवला आणि पैसाही घालवला. त्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक तुटीचा अर्थसंकल्प महाराष्ट्र सरकारनं यावेळेला सादर केला आणि म्हणून त्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ही काही फारशी चांगली नाही आहे. ज्या योजना या महाराष्ट्र सरकारनं निवडणुकीमध्ये घोषित केल्या, आता त्या योजनांना पैसा देण्यासाठी सुद्धा महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये उपलब्ध नाही आहे. त्यामुळं फक्त घोषणा करायच्या आणि निवडणुका जिंकायच्या आणि त्याच्यानंतर अंमलबजावणीच्या मध्ये मात्र पैशाचा ठणठणाट जाणवतो आहे. तर कुठंतरी महाराष्ट्राची दिशाभूल महाराष्ट्र सरकारकडनं होते आहे असं म्हणावं लागेल. दिशाभूल करण्यासाठी हे कबर आणि हे जे विषय आहेत हे विषयच मुळात नाही आहेत. त्यामुळं अनावश्यक मुद्द्यांवर आणि विषयांवर चर्चा करण्यात आली. मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर अधिक वेळ चर्चा झाली असती तर बरं झालं असतं. नाही, आता ते शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. आताच्या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. पाहत रहा BBS न्यूज.